सुंदर असा आनंद सगळीकडे प्रस्फुटित झालेला आहे. पण नृत्य करत असताना ह्या आनंदाची उधळण होत असताना एकाएकी काही गोपींच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. आणि देव म्हणतो सगळं मला सहन होतं, अहंकार सहन होत नाही. त्या विचार करायला लागल्या, अरे हा साधा नाही आहे. वारा सुद्धा याच्या सत्तेनं वाहतो, पृथ्वी सुद्धा याच्या सत्तेनं राहते, वेद सुद्धा याच्या सत्तेनं बोलतो. आणि हा आज किती वश झालाय आम्हाला. आमच्यासोबत नाचतोय काय, आमच्यासोबत बागडतोय काय. आणि नाचता नाचताच अहंकार निर्माण झाला. आणि सांगितलं कृष्णा, एक जण म्हटले, अगं नाचता नाचता माझे पाय खूप दुखायला लागलेत रे. 8 वर्षाचा आहे, 8-9 वर्षाचा, माझे पाय दाबून देतो का. काय म्हटले, नाही नाही, अरे नाचता नाचताना माझे हे फुलं खाली पडले, माझी वेणी उचलून देतो का. हा काना म्हणा, मला सगळं काही सहन होतं, अहंकार सहन होत नाही. आणि अदृश्य झालेत. आतापर्यंत एवढा आनंद याची उधळण होत होते आणि एकाएकी निघून गेल्यामुळं जणू काय शरीरातून प्राण निघून गेल्याप्रमाणे विरह निर्माण झाला. इकडं तिकडं शोधायला लागल्यात, कुठं गेला आमचा काना. कोण गली गयो श्याम, काना रे जग जेठी, देई भेटी एक वेळा. अरे एकाएकी कसा निघून गेला असतो. आणि मग नंतर एक जण कृष्ण व्हायला लागले. एक गोपी आपली चुनरी वर धरायला लागले, जणू काय त्याने गोवर्धन उचलला अशी करंगळी लावून कृष्णाच्या लीला स्वतः करायला लागले आता. आणि मग थोड्याच वेळामध्ये त्यांना जाणवावं की कृष्ण नाही आहे आपल्यामध्ये, आहे आपणच आहोत, आपलाच अहंकार आहे. तुळस पाहिली, कृष्ण तुळस होती काळी काळी. आणि तिला विचारला, आमचा कृष्ण पाहिला का. हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं की मनुष्याला कळत नाही मी कुणाशी बोलतोय. आमचे माऊली कावळ्याशी बोललेत. भगवंताविषयी प्रेम निर्माण झाल्यानंतर कावळ्याला विचारलं होतं, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. सगळ्या गोपिका होत्या, फक्त एक नव्हत्या, श्री राधाजी. आता विस्तार करायचा नाही, आता आपल्याला वेद लागले मला कळायला लग्नाच्या. आता या गोपी भावात आपण राहणार नाही जास्त काळ. आता मी चालतो पुढं. आणि मग श्री राधाजींना सुद्धा अहंकार निर्माण झाला असं म्हणतात, पण झाला नाही तो. त्यांना असं वाटलं, मी जर भगवंतासोबत निघून गेले तर यांना भगवंताची भेट कोण घालवणार. आणि म्हणून त्या झाडाच्या फुल तोडण्याच्या निमित्ताने भगवंतांनी त्यांनाही सोडून दिलं होतं. सगळ्या गोपिका एकत्र झाल्यात आणि त्यांनी विचार केला की आता इकडं तिकडं त्याला शोधायचं नाही, जिथून तो गेला होता तिथंच त्याला शोधायचं. आणि म्हणून सगळ्या गोपिकेने एकत्र येऊन गीत गायलं, त्याचं नाव गोपी गीत. स्वामी अखंडानंदजी भाव देतात राम महाराज बरं का. अनेक गोपी आहे, पण अनेक गोपीनं गीत गायल्यानंतर काय एका स्वरातच गायलं. का बरं. माणसं वेगवेगळे असू द्या, परंतु हृदय जर एक झालं, सगळ्यांचा विषय जर एक असला तर ठरवलं नाही तरी एक राग सगळे गाऊ शकतात ते. आणि शरीर दोनच असू द्या, पण भाव जर भिन्न भिन्न असेल तर एक रागाचे सुद्धा 4 राग होतात. असं अखंडानंद स्वामी म्हणतात की सगळ्यांचा भाव एक झालाय आणि सगळ्यांनी ते गीत गायलंय. अगदी 2च पद आपण त्याचे गाऊया आणि मग पुढे निघूया. गोप्यौचुः जयति तेऽधिकं जन्मना व्रज जयत इंद्रिया शाश्वत दयित दृश्यता दीक्षुतावका त्वयि धृता सवार त्वां जीवते शरदुदार
साधु जातस सरसी जोदरा श्री मुषादृशा सुरथनाथ ते शुल्कदासिका वरदने नथो नेहवद जलाप्यया व्यालराक्षसा वर्षमारुता वैदुकानना वृषमयात्मजा विश्वतो भया वृषभते वयं रक्षितामो गोपिका नन्दनो भवा अखिल विखन सार्थितो विश्वगोदये सखौदे सात्वताम्बुदे तव कथामृतं तप्तजीवनम् श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवे गुणं रासेश्वर भगवान की गोपेश्वर भगवान की जय जय श्री राधे। आणि हे गोपीगीत गात असतानाच भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. सगळ्या गोपिका म्हणायला लागल्या, काना अरे एवढे आम्ही शोधत होतो, कुठे गेला होतास तो? अगं मी कुठंच गेलो नव्हतो, होतो तुमच्यामध्येच, पण तुमच्या अहंकारामुळे मी तुम्हाला दिसलो नाही, मी तुमच्यामध्येच होतो. आणि मग त्या गोपिकेने प्रश्न विचारलेत. आता ते प्रश्न आणि उत्तर सांगायला वेळ नाही आहे, परत कधीतरी आपण भेटलो या भागवत कल्पद्रुमाच्या वृक्षाखाली भेटलो की मग नंतर ते बोलूया. आणि थोडीशी आठवण ठेवा, ते प्रश्न उत्तर राहिले होते ते सांगा आम्हाला. यानंतर भगवंत आता 11 वर्षाचे झालेत आणि त्यांनी विचार केला आपला आता गोकुळामधलं जे अवतार कार्य ते संपलंय. मथुरेला जाण्याच्या अगोदर सुदर्शन आणि शंखचूड नावाचा जो राक्षस होता त्यांचा उद्धार केला, अरिष्टासुराचा उद्धार केला. आणि एक दिवस कंसाकडे नारदजी गेलेत.
आणि सांगितलं, अरे तुझ्या शत्रूचा जो शोध तू घेतोय तो त्या व्रजभूमीमध्ये वाढतोय आणि नंदाच्या तिथं वाढणारा जो कृष्ण आहे ना तोच तुझा शत्रू आहे. हे सगळे तुला खोटं बोललेत. वसुदेवाने हा मुलगा तिथं नेऊन ठेवला होता, 11 वर्षाचा तो झाला. का नारदजीने सांगितलं असेल, त्यांनी विचार केला की याचा आतंक वाढत चालला, दिवसांदिवस याचे अत्याचार वाढलेत, आता थांबायला पाहिजे. आतापर्यंत अनेक क्रूर तू पाठवलेस, आता कोणाला तरी अक्रूराला पाठव म्हणजे कृष्णाला आणता येईल. अक्रूरजींची योजना केली की कृष्णांना घेऊन या मथुरेमध्ये एका यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि या यज्ञाच्या निमित्ताने योजना अशी झाली आहे की कृष्णाला आणि बलराम दादांना बोलून घ्यायचं, तिथं चाणूर आणि मुष्टिक यांच्याशी कुस्ती करायला लावायची आणि त्या राक्षसाकरवी यांना मारायचं. परंतु निमित्त केलंय धनुष्य यज्ञाचं, कुस्तीचं आखाड्याचं आणि बोलून घेतलं. अक्रूरजी निघालेले आहे, जात असताना विचार करताय जगाचा चालक मालक मी तिथं गेल्यानंतर मला काका काका म्हणेल. मथुरा आणि वृंदावनचं तसं अंतर जे आहे ते काही जास्त नाही आहे. जर पायी मनुष्य गेला तर 2 तासामध्ये जाऊ शकतो, पण सकाळी निघल्यानंतर संध्याकाळ त्यांना झाली. का बरं? विचार करायचे, भाव समाधी लागायची, रथ थांबून जायचा. त्या भावसमाधीतून बाहेर आल्यानंतर परत घोड्यांना हाकायचे. असं करता करता रात्र झालेली होते, संध्याकाळ झाली, गोधुला बेला झाली आहे. गायी आल्यात, गायी येत असताना त्यांच्या खुराने धूळ उडत होते. सगळं वृंदावन, सगळं गोकुळ त्यांच्या रजाने अगदी पांढरं झालेलं होतं आणि त्यांच्या पाठीमागे कृष्ण आणि बलराम दादा एकमेकांच्या गळ्यात हात टाकून आलेत. जेव्हा अक्रूर दादांना पाहिलं, अक्रूर काकांना पाहिलं, आल्यानंतर काका काका म्हणून त्यांचा हात धरला, नंदांच्या महलामध्ये नेलं आणि अक्रूरांना अतिशय अंतपुरामध्ये नेलं, मधल्या खोलीमध्ये नेलं. काका कसे आलात? अक्रूरांना सांगितलं, भगवंता कंसाचे अत्याचार वाढलेले आहेत, आता त्याला संपवायला पाहिजे, तुम्हाला यायला पाहिजे. कृष्ण सांगतात, काका तुम्ही मला सांगितलं, परंतु हे शब्द माझ्या यशोदा मैयाच्या समोर बोलू नका, नंद बाबाच्या समोर बोलू नका. कृष्ण इथून जातोय हा शब्द जरी त्यांनी ऐकला तर ते प्राण सोडून देतील, त्यांना सांगू नका. संध्याकाळ झाली. अक्रूर काका यथोचित त्यांचा सन्मान झालेला आहे, स्नान त्यांनी केलं आणि संध्याकाळचे जेवण सुंदर असा रथ ते घेऊन आलेले आहेत. आणि भागवतामध्ये असं सांगितलं महाराज, आपला प्रेमाचा जो व्यक्ती असतो ना त्याच्याविषयी कायम भय वाटत असतं, भयाची आशंका, त्याला काही झालं तर नसेल ना. हा रथ पाहिल्यापासूनच यशोदा मैयाची तळमळ वाढली होती. जेवायला बसलेत, ताटं वाढलेले आहेत, सगळेजण बसलेत, यशोदा मैया वाढते. आणि मग नंदाने विचारलं, अक्रूर काका आपण आलात, काय कारण येण्याचं? काय नाही म्हटलंय, एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय कंसाने आणि 2 दिवस मी कृष्णाला घेऊन जाणार आहे आणि परवा आणून सोडणार परत. हे शब्द ऐकल्याबरोबर नंदबाबांच्या हातातला घास गळून पडला. कृष्ण जाणार, यशोदा मैया तर तटस्थ झाली. नाही नाही माझ्या कृष्णाला नेऊ नका तुम्ही. काना म्हटलं, नाही नाही आई, मला नेणार म्हणजे काय कायमचंच नेणार नाही आहे. मांडीवर येऊन बसला काना. आता या मुलांना थोडंसं शांत करा. आई अगं मी कायमचं थोडं जाणार आहे काय, मी उद्या जातो, परवा राहतो आणि त्यारवा येतो परत. यशोदाला माहिती आहे कृष्ण गेल्यानंतर परत येणार नाहीये. जेवण झालंय, काना आपल्या महलामध्ये झोपला, पण यशोदा मैयाने सांगितलं, काना एक 10 मिनिटात कोणी हालचाल करू नका समोर, थोडासा आपण जाणार 10 मिनिटामध्येच तिथं. मैया या कानाला आपल्या पोराशी घेऊन झोपली. तिला काय झोपच येईना आज आणि तिच्या डोळ्यापुढे सगळा जुना इतिहास यायला लागला. माझा काना एवढासा, 6 दिवसामध्येच ती पुतना आली होती, माझ्या कानावर किती संकट आले. हळूहळू काना रांगायला लागला. रांगत असताना, घरातून बाहेर निघत असताना उंबरट्यामध्ये तो अडकायचा. ते सगळं दृश्य पाहण्यासाठी शंकरजी यायचे, अनेक ऋषीमुनी यायचे. माझा काना चालायला लागला, पायामध्ये त्याच्या पैंजण होत्या.
नाचून दाखव म्हणून की माझा काना छुमछुम नाचून दाखवायचा. पळत पळत यायचा, मैया म्हणायचा, माझी वेणी धरायचा, मला खाली बसवायचा, माझं दुग्ध पान करायचं. किती मी दुष्ट. एक दिवस कानाने माठ फोडले म्हणून मी त्याचा कंबर बांधला, त्याला उखळाला बांधून टाकलं. माझ्या कानाला रागता आला नसेल ना. नंद बाबा तिकडं झोपलेत, पण बाप त्याला म्हणावं बरं का काका, हृदयामध्ये प्रेम असून सुद्धा ज्याला दाखवता येत नाही तो बाप असतो बरं का. हा, यशोदामाईला रडता तरी येत होता. आज नंद बाबाच्या डोळ्यामोठं सगळं येतं. मी बाहेर निघाल्यानंतर माझा काना माझा खडावा आणून द्यायचा, बाबा बाबा म्हणायचा, माझं ताडी धरायचा. मी पूर्ण प्रयत्न करणारे, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही त्याचं. रात्री ते यशोदामय्या उठले, सुंदर सुंदर माखन काढलं. कानाला तरी कुठं झोप येते आज. आई, अगं मी परवा येणार आहे ना. मैयाला माहिती काना गेल्यानंतर येणार नाही. बाळा, मला माहिती तुला खूप भूक लागते, हे लाडू आहे ना, तुला भूक लागली की खायचं. तिथं आपलं कोणी नाही, तिला काय माहिती आहे, याचं सगळं जग आहे, पण तिच्यासाठी तो एकमेव आहे. त्या गोपिका मात्र झोपल्याच नाही रात्रभर. त्या म्हणाले, हा खूप लबाड आहे, हा रात्रीच आम्हाला सोडून निघून जाईल. ह्या सगळ्या गोपिका जी मथुरेची वाट होती त्या वाटावर येऊन उभ्या राहिल्यात. रात्रीत निघून जाईल, आम्हाला याला पाहता येणार नाही. आमच्या पापण्या लागल्या तरी आम्ही त्या ब्रह्मदेवाला शिव्या देत होतो की ब्रह्मदेवा तुला अक्कल नाही आहे. अरे ज्यावेळी पापण्या लागतात तेवढ्या क्षणामध्ये आम्ही कृष्णाला पाहू शकत नाही, आणि तेवढा विरह सुद्धा आम्हाला सहन होत नाही. मूर्खा, या पापण्या का दिल्यास तू आम्हाला. सकाळ झाली. रोजची सकाळ आनंद घेऊन यायची, पक्ष्यांचा चिवचिवाट आनंद घेऊन यायचा. काना रानामध्ये गायी चारायला निघाल्या की ते पक्षी सुद्धा त्यांच्यासोबत जायचे. भागवतात वर्णन केलं कृष्णावर किती प्रेम, ढग सुद्धा सोबत जायचे. आणि दुपारचा वेळ झाल्यानंतर हळूहळू वर्षाव करायचे. गैया माता सुद्धा रडताय, आमचा काना पाहायला भेटणार नाही. आणि यमुना मैया सुद्धा म्हणते आता काना माझ्यामध्ये खेळणार नाही. सकाळ झाली आहे, सगळीकडे अंधार पसरला. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत असताना नामदेव महाराज म्हणतात, काय झालं होतं. दाही दिशा ओस वाटती उदास, सगळीकडे उदासी पसरली. आणि या गोपिका नंदालयाच्या बाहेर आल्या आणि विचारायला लागले यशोदेला, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा कारत शृंगारीला, सांगे ओ मजला अक्रूर भासे बाई गे साजनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आणि मग त्यांना कळालं हा अक्रूर कृष्णाला घेऊन जाणार आहे. या गोपिकेंना आपल्या आयुष्यात कुणाला शिव्या दिल्या नव्हत्या. त्याच्याकडे गेले आणि तोंडाकडे हात करून म्हणायला लागल्या, दुष्टा, तुझं नाव कोणी अक्रूर ठेवलंय रे. अक्रूरा रे चांडाळा, तुझ कोणी धाडिला, का घात करू आलासी वदिसी सकळा, अक्रूरा तुझी नाम तैसी न करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आणि ज्या क्षणाची कधी कल्पना नव्हती केली तो क्षण समोर आलाय. सुंदर वस्त्र कृष्ण आणि बलराम दादाला घालण्यात आले, रथ सजवण्यात आला होता आणि रथामध्ये कृष्ण आणि बलराम दादा बसलेत. खरं आनंद व्हायला पाहिजे होता, पण आमचा कृष्ण निघाला.
रथ निघाल्यानंतर ह्या गोपिका रस्त्याला आडव्या झाल्या, रथ्यापुढे झोपल्या आणि कृष्णाला सांगितलं, कृष्ण तू गेल्यानंतर आम्ही मरणारच आहे, तुला पाहून मरावं हीच इच्छा आहे. मुमी चढले रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या वृजवाळी, कोण तया सांभाळी. गोपिका एवढ्या रडल्यास नयनीच्या उदकाने भिजली धरणी. कृष्ण अक्रूरांना म्हणायला लागले, आता काही वेळ जर मी इथं थांबलो तर मी निघू शकणार नाही, लवकरात तुम्ही रथ हाका. गोपिकांना म्हणाले, गोपिकांनो मला जाऊ द्या, इतिहासामध्ये तुमच्या नावाला कलंक नको लागायला. कृष्ण निघाला होता आणि गोपिकेने जाऊ दिलं नाही. माझ्या गोपिकेंना कुणी नावं ठेवलेलं मला आवडणार नाही. अगं 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. धन, सज्जन और मन, 3 चीजें एक जगह नहीं आती. अच्छा मन, कोई सज्जन और धन. गोपियों, तीनों चीजें एक साथ आई है. मेरे जैसा बड़ा धन नहीं है, तुम्हारा जैसा किसी का मन नहीं है, और अक्रूर जैसा सज्जन नहीं है. मेरे जैसा धन आप जैसे वाले मनों ने अक्रूर वाले सज्जन को दे देना चाहिए. मेरा गोपियों का नाम अमर रहे. प्रेम का नाम जब भी लिया जाएगा तब गोपियों का नाम सबसे पहला होगा. दे दो. हे ऐकल्यानंतर गोपिका नाविलाजाने बाजूला सरकल्या. कृष्णा, आम्ही रस्ता दिलाय तुला, पण आता वाऱ्याची झुळूक जरी आली तर आम्हाला तुझी आठवण येणार आहे. झाडाचे पानं जरी हल्ले तर आम्हाला असं वाटेल कृष्ण आलाय. ठीक आहे, आम्हाला असं वाटतं की तू समोर असताना तेवढी तुझी आठवण राहिली नसते, पण तुझ्या विरहामध्ये जास्त आठवण येईल. फक्त एक कर, तुझं विस्मरण होऊ देऊ नकोस. रथ चालायला लागला. यशोदा मैया मागून धावत धावत आहे. मैया काय ग? नाही कानात ते लाडू दिलेले ते व्यवस्थित खा बरं खा. रथ चालायला लागला. यशोदा मैया माग मागा धावते. अगं काय मैया? काना, एक गोष्ट तुला मी सांगायची राहिली होती. तुला मी बांधून टाकलं होतं, तुला मी मारलं होतं. तुला माझा राग तर आला नसेल ना? तो राग सोडून दे बरं का बाळा. मैया, अगं तुझं मारणं सुद्धा ते एवढा आनंदकारक होतं. नको बोलू तसं. मी येतो ना परवा, तू का असं म्हणते? कारण अजून एक गोष्ट सांगायची बाळा. मला रात्री कळालं मी तुझी खरी आई नाहीये. तुझी खरी आई देवकी आहे. कानाने यशोदा मैयाच्या कमराला घट्ट पेटी मारली आणि सांगितलं, माझी कोणी मैया नाही, माझी कोणी मैया नाही. माझी एकमेव मैया कोण असेल तर यशोदा मैया माझी आहे. रथ निघाला. यशोदा मैया थांबली आहे. हळूहळू रथ दिसेनासा झाला. चाक दिसताय, नंतर आग दिसतोय, त्याच्यानंतर ध्वज दिसतोय आणि थोड्या वेळाने रथ सुद्धा दिसत नाहीये. यशोदा मैया ज्या ठिकाणी उभी होते त्या ठिकाणी खाली बसले. श्रीकृष्ण भगवंत गेले तर परत ते आले नाही गोकुळामध्ये. भक्तीच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलंय, भगवंत आपल्या भक्तावर प्रेम जर असेल तर काय
भजन. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी टाळे वाजून भजन करा. नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे गोपाल कृष्ण भगवान की, यशोदा मैया की जय. जय श्री राधे. मालकोस भगवंताचं ज्या भक्तावर अतिव प्रेम असतं. वैष्णवाचार्य असं म्हणतात की भगवंत त्याला काय देतो, त्याचा विरह देतो. म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यांनी या संन्यास धर्माला सुद्धा नाचता संन्यासी केला. चैतन्य महाप्रभू जेव्हा भगवंताच्या प्रेमामध्ये नाचायला लागायचे, राम महाराज मोर सुद्धा नाचायचे त्यांच्यासोबत, वाघ सुद्धा नाचायचे. ते आपल्या सिद्धांतामध्ये सांगतात की भगवंताचा विरह त्याला मिळतो ज्याच्यावर भगवंताचं अतिव प्रेम असेल. कारण क्षणाक्षणाला त्याचा क्षण तो भगवंतमय होऊन जातो. या गोपिकांना अतिव प्रेम देऊन भगवंत निघून गेलेत. आणि आज जेव्हा भक्तीची व्याख्या करावं लागते, यथा व्रज गोपिका नाम, म्हणून व्रजाच्या गोपिक प्रेम कसं असावं, ते कसं असावं त्याच्या उदाहरणासाठी गोपिकेंचा दृष्टांत दिला जातो. भगवंत मथुरेमध्ये आलेत. कुब्जेचा आनंद उत्सव करू नये असं आपण जगावं. यानंतर उग्रसेनांना कारागृहातून मुक्त केलंय. कृष्ण भगवंताने बलराम दादा गुरुग्रही 6 महिन्यामध्ये जाऊन आपल्या विद्या संपादन केल्या. जरासंधाने 17 वेळी आक्रमण केलं. 18 वेळी भगवंताने द्वारका स्थापन केली. आणि द्वारका स्थापन केल्यानंतर आता बलराम दादा मोठे झाले आणि म्हणून त्यांचा विवाह करायचा ठरवला. रेवत नावाचा राजा होता जो सत्ययुगामधला होता. त्याचं वर्णन असं आलंय राम महाराज. हा ब्रह्मदेवाकडे गेला होता आणि त्याने सांगितलं, महाराज माझ्या मुलीसाठी योग्य असं वर द्या. ते म्हटले जा तुम्ही, परंतु तुम्ही एक क्षण इथं राहिलात, खाली पृथ्वीवर कितीतरी युग उलटून गेले. ते गेले होते सत्ययुगामध्ये.
आणि काही क्षणापर्यंत सत्यलोकात थांबले. इकडं कलियुगला, इकडं अगदी द्वापर युगाचा शेवटचा भाग लागला होता. आणि मग हे सत्ययुगातले खाली आले आणि मुलगी ही सत्ययुगातली, त्याच्यामुळे तिची उंची होती 25 फूट मुलीची. आणि बलराम दादाची उंची होती जास्तीत जास्त 10 फूट द्वापर युगातले असले तरी. आता कसं व्हायचं, बायको एवढी मोठी, नवरा छोटासा. बलराम दादाकडं नांगर, अजून काय म्हणतात त्याला, बळीराम. हा, तो बळीराम होता. त्यांनी काय केलं म्हटलं, बायको आपली एवढी व्हायला पाहिजे. हे तर कथेचा महिमा आहे महाराज. कधी करुणा, कधी शृंगार, कधी शांत रस, कधी वीर रस, ही तर कथा आहे ना. सगळे रस देतात कृष्ण चरित्र. कुणाला असं वाटेल 5 मिनिटापूर्वी तुम्ही रडत होतात, आता हसायला लागलात, हे तर कृष्ण आहे. तो रडवतो, कधी हसवतो, त्याला जरा जवळ तर घ्या. आणि मग त्या नांगराने तिला असं खाली ओढलं रेवतीला आणि बरोबर काना एवढी करून घेतली. आता कृष्ण, आता मोठ्या भावाचं लग्न झालं, आपलं व्हायला पाहिजे. कौंडण्यपूर, विदर्भ नरेश, भीष्मक राजा. या भीष्मकाला रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली असे 4 मुलं होते आणि रुक्मिणी नावाची मुलगी होती. रुक्मिणी लहानपणापासून कथेला जायची, कीर्तनाला जायची. म्हणून आपल्या मुलींना सुद्धा कथा कीर्तनांना आणा बरं का. कारण ते म्हणतील नवरा कसा पाहिजे, कृष्णासारखा. आणि टीव्या पाहिल्या तर म्हणतील सलमान खान सारखा. म्हणून किती छान आहे ना हे. कथेनं त्यांना आणल्यानंतर सर्व गुण संपन्न जो आई वडिलांची आज्ञा मानत होता, जो सज्जनांच्या संरक्षणासाठी होता, असा पती मनामध्ये असेल. म्हणून लहानपणापासून कथा कीर्तनाला हे रुक्मिणी जात होते आणि भगवंताचे गुण ऐकले होते. आणि मनोमन विचार केला, सगळ्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला देव मानतात, मी देवालाच नवरा मानणार आहे. मीराबाई को पूछा था किसी ने, अरे तो भगवान को पति मानती है, पगली है क्या? हाँ पगली है. अरे दुनिया वाले जो पगले हैं उनको पागल खाने भेज दो, मैं ऐसी पगली है, मुझे वृंदावन भेज दो. मैं पगली हूं. दुनिया के लोग दिमागी पागल होते हैं, मैं दिल की पागल हूं. मैं तो प्रेम दीवानी. काय पुढे, मेरा दर्द न जाने कोई, मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोई. तुम्हाला काय कळेल माझी. रुक्मिणी माता म्हणते, मेरा को पूछा था, अरे ईश्वर को पति मानते हैं. मीराबाई ने कहा, आप आपके पति को ईश्वर मानते हैं. मैंने ईश्वर को पति माना, बिगड़ा क्या, पगले हो क्या. रुक्मिणी माता म्हणते, माझा पती जर होईल तर कृष्णच होईल. 16 वर्षाच्या रुक्मिणी माता साक्षात लक्ष्मी आहे, श्रीजी आहे. हा रुक्मी जो होता तो जरा दुष्ट होता. त्याला असं वाटलं, शिशुपाल हा माझा मित्र आहे, राक्षस असला तर काय झाला. राक्षस म्हणजे राक्षस वृत्तीचा. हा जर आपला मित्र झाला तर याच्या साह्याने अनेक राज्य आपल्याला जिंकता येईल. मनोमन भीष्मक राजाची इच्छा होती माझी मुलगी कृष्णाला द्यावी. पण काय करावं, हा दुष्ट झाला आणि बापाला सांगितलं, आता मागरा, मी करतो काय करायचं ते. याने लग्न ठरवलेलं आहे, लग्नाची तिथी पक्की झाली आहे. आणि रुक्मिणी माता तर म्हणते लग्न करेल तर कृष्ण असेल. आणि मग जगातलं पहिलं प्रेमपत्र लिहिलं गेलं. हे प्रेमपत्र असं नव्हतं, हे प्रेमपत्र म्हणजे आपल्या हृदयातली भक्ती भगवंतापुढे निवेदन केली. सुदेव नावाचे ब्राह्मण आहे, हा त्यांना येऊ द्यायचा. 2 मिनिटात थांबा. सुदेव नावाचे ब्राह्मण रुक्मिणी मातेने पत्र लिहिलंय आणि कौंडण्य पुराणामधून द्वारकेला निघाले. एका रात्रीत तिथं गेले. कृष्ण काहीतरी विचार मंथना करत होते, सभा बसलेली होते. हा ब्राह्मण पाहिल्यानंतर भगवंत उठून उभे राहिले, त्यांच्या चरण स्पर्श केला. सुदेव ब्राह्मणाने सांगितलं, आता वेळ जास्त नाहीये, मला काही तुम्हाला गुह्य सांगायचं आहे, आपण थोडस एकांतामध्ये जाऊया. कृष्णाने सांगितलं, एकांतात जाण्याची गरज नाहीये, या लोकांदेखत ते पत्र वाचून दाखवा. प्रेमपत्र असं असावं की सगळ्यांच्या समोर वाचताव्या, त्याला प्रेमपत्र म्हणावं. मला माहितीये माझ्या रुक्मिणीचं पत्र असं असेल
की सगळ्यांनी ऐकल्यानंतरही त्यांच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होईल, भक्ती निर्माण होईल, काम नाही. आणि मग पत्र वाचायला सुरुवात केली. ऐका तुम्ही पण. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापम रूपम दृशां दृशिमतामखिलार्तलाभ त्वय्यच्युता विशति चित्त मपत्रपम मे. जेव्हापासून तुमचे गुण ऐकले, तुमचं नाव ऐकलंय, तेव्हापासून मनोमन मी तुमचं वर्णन केलंय. खरं तर मी बिनलाजी झाली आहे. स्त्रीनं स्वतःहून आपलं प्रेम बोलून दाखवून आहे, पण काय करावं, तुमच्या विषयी माझ्या मनामध्ये एवढं प्रेम आहे की मी स्वतः सांगते तुम्हाला की माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण खरं सांगू का, तुम्ही जर आला नाहीत आणि माझं लग्न जर शिशुपालासोबत झालं तर सिंहाचा वाटा कोल्ह्याने नेल्याप्रमाणे होईल. म्हणून तुम्ही या. भगवंताने सांगितलं, माझ्या भक्तांनी बोलवलं ना, दारुकांना सांगितलं रथ घ्या. वाराच्या वेगाने रथ निघालेला आहे आणि सकाळ होत न होता हा बाबा आलाय कोंडिन्य पुराणामध्ये. सगळीकडे मंगलवाद्य वाजताय, लग्नांची घाई आहे, वराडी मंडळी आली आहेत, पंक्ती उडताय, पक्वान्न वाढल्या गेलेल्या आहेत, चांगले चांगले कपडे घातले, स्त्रिया एकमेकांमध्ये घुटमळताय, कोणी किती दागिने घातले, कोणी कुणाकडे बघताय, माणसं आपल्या आपल्या ग्रुपमध्ये बसलेत, संध्याकाळची व्यवस्था काय सगळं सुरू झालं. आता लग्न लक्षात ठेवा आपलं, तिथं काही व्यवस्था नव्हती बरं का, भगवंताचे हे सगळे लोक होते. आणि मग रुक्मिणी मातेचा शृंगार चालू आहे. परंतु त्या शृंगारामध्ये वेळ कुठं. सुदेव ब्राह्मण आले, त्यांनी डोळ्याने सांगितलं भगवंत आलेले आहे. यांच्या घराण्याची परंपरा अशी होती, जगदंबा मातेची पूजा करण्यासाठी जायचं आहे. रुक्मिणी माता गेलेली आहे. शिशुपालाने दोन्हीकडूनही चारही प्रकारचं सैन्य लावलेलं आहे. पूजा केली. रुक्मिणी माता बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर आपला जो पल्लू होता, आपला पदर होता, थोडा बाजूला केला. त्यांचं सौंदर्य पाहिल्यानंतर सगळे सैन्य बेशुद्ध झाले. कृष्णाने आपला रथ आणलेला आहे आणि रथ आणल्यानंतर इथं समोर उभं राहा. रथ आणल्यानंतर रुक्मिणीला आपला हात दिला, हातामध्ये हात घेऊन आपल्या रथामध्ये बसवलंय आणि द्वारकेच्या दिशेने रथ निघाला. रथ चालायला लागला पुढे. पाठीमागे शिशुपालाचं सैन्य जे आहे ते पाठलाग करायला लागलं. तेवढ्यामध्ये बलराम दादा सुद्धा आले भावाच्या मदतीसाठी. सपासप बाण चालले. रुक्मिणी माता म्हणते, दिसायला तर एवढा सुंदर आहे, सुकुमार आहे, आणि बाणं अशी कशी चालवतो, थोडा हात लावून बघावं. कमराला हात लावून बघले. मला काय करते, गुदगुल्या करते की काय, थांब. युद्ध सुरू आहे, सगळे मारले गेले. आणि मग रुक्मिणीचा भाऊ, रुक्मिणी त्याला पकडला, त्याच्या डोक्यामध्ये तलवार टाकणार. रुक्मिणी हात धरला. हा देवा, मंगल प्रसंग आहे. त्याच्या बायकोने खूप मला मदत केली होती, सोडून द्या त्याला. त्याचं वपन केलं, त्याचं मुंडन केलं अर्ध आणि त्याला सोडून दिलं. आता द्वारकेमध्ये आलेले आहेत. हा विवाह जो झाला तो राक्षसी पद्धतीनं. आता विवाह जो करायचा तो आता दैवी पद्धतीने विवाह करायचा आहे. रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण आलेले आहेत. मांडव सजल्या गेलाय, घटिका भरली आहे. तो सुवर्ण क्षण जवळ आलाय. चला चला, इकडे तिकडे बघू नका, सरळ चला. मंगलवाद्य वाजायला लागलेत. सगळीकडे प्रसन्नता आहे. हा विवाह नित्यजनचं ऐक्य आहे. प्रकृती पुरुषाचं हे ऐक्य आहे. पृथ्वी आणि आकाशाचं हे ऐक्य आहे. जीव आणि शिवाचं हे मिलन आहे. सगळीकडे आनंदी आनंद प्रसंग आहे. रुक्मिणी आणि कृष्णाकडे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिरतंय. आहा, ब्राह्मण काका आलेले आहेत. नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागे उभे राहिले. नवरदेवचे मामा नवरदेवच्या पाठीमागे उभे राहिले. अंतरपाठ धरायचंय, अंतरपाठ धरायचंय. ठीक आहे, पूजन करा.
भगवंताच्या लग्नाला अनेक ऋषीमुनी सुद्धा हजर आहे. वा, लग्न करण्याच्या अगोदर ऋषीमुनींचं पूजन झालंय. आता थोड्याच वेळामध्ये लग्नाला सुरुवात होणार आहे. या ऋषीमुनींचे आशीर्वाद घेऊन जगाची बाप आणि माय संसाराला सुरुवात करणार आहे. आता देवाला आणि रुक्मिणीला उभा करा. जाधव साहेब अंतरपाठ धरा. आणि आता मंगल अष्टकाला सुरुवात झाली आहे. ब्राह्मण काका आपल्या हातामध्ये त्यांनी माईक घेतला आणि सगळ्या जगाचा बाप त्या बापाचं मुलं लग्न लावताय. आपण सगळे लग्न लावूया. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. सावधान, शुभ मंगल सावधान. एक मंगल मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड़ध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनुहरि. श्री कृष्ण रुक्मिणी शोभे वधूवर, दोघेही अनुरूप परस्पर. काय द्यावे काय घ्यावे, ऋणानुबंध असेच रहावे. होतसे शुभ मंगल साजरे, सूर्या सदा मंगलम सावधान, सूर्या सदा मंगलम सावधान, सूर्या सदा.
वासी सुरकथा पुरिया सदा मंगलम कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा वा 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 सावधान कुर्या सदा मंगलम सावधान कुर्या सदा मंगलम देवदनं सुदिनं देव कामलं करं देव विद्यां नयनं देव लक्ष्मीदेवं स्मरामि शुभलग्न सावधान रुक्मिणी पांडुरंग चिंतन सावधान शिवोपाध्याय सावचित्त सावधान कुलदेवता सावचित्त सावधान ग्रामदेवता सावचित्त सावधान राजे सावचित्त सावधान राजन्त्री सावचित्त सावधान द्वारकाधीश भगवान की रुक्मिणी मैया की द्वारका धाम की जय जय श्री राधे श्याम देशगावनगरीत काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लग्न देवाचं सोन्याचं वाशिंग लग्न एक मिनिट सामान्य लोकांच्या लग्नामध्ये दारू पिऊन नाचणारे आपण नाहीये, पण अनेक सामान्य लोक नाचतात. अरे ज्या भगवंताने पाय दिलेत, ज्याने ही चेतना दिली, कधीतरी त्याच्यासाठी ती खर्च करा. जगासाठी नाचणं ती विकृती असेल तर भगवंतासाठी नृत्य करणं ती संस्कृती असेल. मला असं वाटतं की ती संस्कृती तर प्रगट झाली तर विकृती कमी होईल. म्हणून हे जे तरुण पोरं आहेत ना, यांची ऊर्जा इथं खर्च व्हायला पाहिजे. इथं जर ती ऊर्जा खर्च झाली तर मग तिथं खर्च करावा लागणार आहे. आज देवासाठी थोडासा सगळ्यांनी उठायचं आहे. हा चलो. जय हो.
आले वराडी कोण कोण ब्रह्मदेव भगवान ब्रह्मदेव भगवान राजा कृष्णात लग्नाला रुक्मिणी गौरी नटली राजा कृष्णात लग्नाला रुक्मिणी गौरी नटली गौरी नटली भगवान श्रीकृष्णाचा विवाह संपन्न झाला. खरं तर जगाचे हे मायबाप आहे आणि त्या विवाहाला आपण सगळे साक्षीदार आहोत. हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा काल आणि क्षण आहे. आपण आता थांबणार आहोत. इकडे लक्ष द्या. मी सुरुवातीलाच असं म्हटलं की परमार्थाची फलश्रुती काय, भागवताची फलश्रुती काय. भागवताचा प्रतिपाद्य विषय मोक्ष नाही आहे, मुक्ती नाही आहे. आपण जरी असं म्हटलो की परीक्षितेला मुक्ती देण्यासाठी भागवताची निर्मिती आहे, नाही. भागवताचा मूळ उद्देश आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होणं आहे. मोक्षाचे वेगवेगळे ग्रंथ आहे, म्हणून भागवताचा मूळ उद्देश असा आहे की भगवंताकडे तेच मागायचं की तेव्हा आम्हाला मुक्ती नको, जोही जन्म मिळेल त्या प्रत्येक जन्मामध्ये आमच्या हृदयामध्ये तुझ्याविषयी स्नेह असावा, प्रेम असावं, भक्ती असावी, यासाठी हा भागवत ग्रंथ आहे. आणि खरोखर आपल्या हृदयामध्ये भक्ती प्रकट झाली त्याचे लक्षणं काय, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. महाराज हे 36 वर्ष आहे, त्रितपपूर्ती महोत्सव आहे. मी या सगळ्या मंडळींना असं नृत्य करताना कधी पाहिलं नाही. मग आपण काय म्हणावं, खऱ्या अर्थाने आज तुम्हाला नृत्य करताना पाहिलं, मला असं वाटतंय की आपलं हे 36 वर्ष खऱ्या अर्थाने साजरं झालं आहे. अध्यात्माचा खरा परिणाम असा की आपला प्रत्येक क्षण आणि क्षण उत्सवमय व्हावा. आणि जेव्हा मनुष्याच्या सगळ्या वृत्ती भगवंताशी जोडल्या जातात त्याचं जीवन उत्सवमय होत असतं. म्हणून आता आपण थांबूया आणि या 36व्या वर्षाच्या निमित्ताने परत एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या क्षणांना आपल्या हृदयामध्ये साठवून भगवंताकडे प्रार्थना करतो की आपलं क्षण आणि प्रत्येक दिवस हा उत्सवमय व्हावा. आणि हे लग्न जे बाहेर आपण पाहिलं ते लग्न आपल्या हृदयामध्ये व्हावं. लग्न म्हणजे जोडणं, आणि ते लग्न फक्त बाह्य तसंच नाही, आपलं लग्न परमात्म्याशी व्हावं. आपण सगळ्या गोपिका आहोत आणि आपल्या सगळ्यांचा संबंध त्या भगवंताशी जोडल्या जावा. आणि त्याचं माध्यम भगवंताची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत महापुराण आहे. त्याची फलश्रुती म्हणून आपण भगवंताकडे प्रार्थना करूया की आमच्या जीवनामध्ये त्या भगवत भक्तीचा उदय व्हावा. झाली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित करायची आहे. अजून एक भाग खूप महत्वाचा आहे. परमहंस परिव्राजकाचार्य अखंडानंद स्वामी असं म्हणतात की आपण केलेलं आयोजन हे सुफल झालं हे कशाने ओळखायचं. तर ते म्हणाले त्या आयोजनामध्ये एखाद्या महापुरुषाचं आगमन झालं का समजायचं आपला कार्यक्रम सुफळ झाला आहे. बघा आपल्या कथेची समाप्ती आहे आणि महाराष्ट्रातील एक लाडकं व्यक्तित्व. खरं तर आज वारकरी संप्रदायामध्ये साधक जेव्हा साधनेला लागतो आणि आपल्यासमोर कोणाला आदर्श ठेवावा असं समजून जेव्हा आपला परमार्थ मार्गक्रमण सुरू करतो, त्यांच्यासाठी मी कायम असं बोलत असतो, चित्रपटामध्ये आपण पाहणारे जे हिरो आहेत ते रीलचे हिरो आहेत आणि आमचे हे महापुरुष रिअल हिरो आहेत. यांच्याकडे बघून आपण कसा परमार्थ करावा अशा प्रकारचं आदर्श ज्यांचं जीवन आहे. श्रावण महाराज आहिरे यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. रात्री श्रुश्राव्य असं कीर्तन आपल्याला त्यांचं ऐकायला भेटणार आहे. त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि जात असताना आता फक्त एकच भागवत कथा मी ऐकली आहे, आपण ऐकली, मी सांगितली, आपणही ऐकली. आणि नियम असा आहे की कथा पूर्ण झाला की दक्षिणा द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाला आलात का तुम्ही तुमच्या जातीवर? नाही, भगवंताचा रस सेवन करून परत जर सामान्य दक्षिणेची जर इच्छा ठेवली तर कथा मलाही सांगता आली नाही आणि आपल्याला ऐकता आली नाही. आता एकच दक्षिणा द्या मला, फक्त एकच दक्षिणा. काय? रोज उठल्यानंतर काही केल्याचं राहिलं तरी चालेल, फक्त एक गोष्ट केल्याशिवाय राहू नका. सकाळी उठल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. ही सगळीत मोठी दक्षिणा असेल. म्हणून आता 36 वर्ष आपण परमार्थ केलाय आणि यानंतर काय करायचं? भक्तीची लाट नको यायला, भक्ती अशी थेंबाथेंबाने वाढत जावी. तैसी नीच नवी भजंता श्रद्धा दिसे असं व्हावं. म्हणून
आता सप्ताह झाल्यानंतर महाराज एक खूप आनंदाची गोष्ट की आमच्या काही गावातल्या तरुणांनी आम्ही आळंदीतून येत असताना कोणी आम्हाला ज्ञानेश्वरी सांगितली, कोणी गाथा सांगितले. म्हणजे महाराज आता सप्ताह झाल्यानंतर आम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करणार, आम्ही गाथेचे पारायण करणार आणि सार्थ घेऊन या, म्हणजे आम्हाला अर्थही कळेल. मला वाटतं या 36 वर्षाचं ही खरी सार्थकता आहे की कथा कीर्तन झाल्यानंतर आपला ज्ञानेश्वरीचं नित्यनेम करावा असा वाटावा, गाथेचा नियम करावा असं वाटावा. खरं तर आज गाथेच्या प्रत्येक अक्षरामध्ये तुकोबर आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून आपण सगळे मला एक दक्षिणा द्या की सकाळी उठल्यानंतर 4 का होईना 11 का होईना ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा, तुकोबरायांचा एखादा अभंग वाचा. आणि हे जर आपण केलं तर सगळ्यात मोठी दक्षिणा आपली मला हे असेल. या सदिच्छेसह मी इथं थांबतोय आणि आपल्या सगळ्यासाठीच प्रार्थना करतो की सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् अप्नुयात्. आता आरतीसाठी पुढे यायचं आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं असं की जे माणसं अतिशय जवळचे असतात ना ते दिसत नाहीत. वेदांत शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये दोष सांगितलं अतिसामिप्यात. डोळा पापण्या जवळ असल्यामुळं पापण्या डोळ्यांना दिसत नाही. तसं ज्यांनी हे सगळं कार्य केलं, इतक्या छान झाक्या तयार केल्या आणि त्या कोणी केल्यात? एका कॅमेरेवाल्याने केल्यात. कॅमेरे लावून देतात आणि तुम्ही तुमचं बघा, आम्ही येतो फिरून. परंतु ते सगळं ते घेऊन आल्यात, सगळे वस्त्रे ते घेऊन आलेत आणि सुंदर प्रकारचे झाकी इथं निर्माण करून जणू काय आपल्या एसगावला द्वारका तयार केली आहे. म्हणून त्यांचा छोटासा आपण सत्कार करूया. आपण काय सत्कार करायचा आहे तर भगवंताची एक प्रसाद म्हणून त्यांना हार घालूया. आपण मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. गोपाल कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा, नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. कथा विसर्जन होते, सुमिरो पवन कुमार, राम लखन सीता सहित सदा करो कल्याण. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरि चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद करोते मधुर फल, माधुर वेद हम मुनि सकल झाले जन
आली अवनी ही अगहरणी हे पतिता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता सार्थक हरि गुण गावोनी देवामृत जननी तारदाता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता द्वादश सोपाने युक्त विहरे नदिहं सचिचित सेवुनि ब्रह्मणे भानहर फले रस पेता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता वदवेना कोणाचा अडच कीर्तन कालाचा देवा कविवर संताचा द्वादश कळीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता दे मन पूर्ण आनंद खचित टळे जन्म मरण चिरये शांती नातैवदतो कृष्ण फलिते हो माता आरती करू तुझ दीन जन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आले गिरानंद भोजन भावे वाढी हरे नमः तुमेव 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 विद्याधर तुमेव तुमेव सर्वमद राम नारायण हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति हरि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नाना सुगन्धि पुष्पाणि यथा कालोद्भवानि पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर गृहाण परमेश्वर गृहाण परमेश्वर हरये नमः हरये नमः हरये
नमः। गोपाल कृष्ण भगवान भागवत महापुराण की सब संतन की जय जय श्री राधे श्याम।